ठरलं तर मग 4 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. अतिशय रागाने रविराज सुभेदारांच्या घरामध्ये आलेला असतो. घरामध्ये येताच त्यांनी आरडाओरड सुरू केलेली असते. घरातले कुठे गेले आहेत? कल्पना, प्रताप, प्रतिमा, अर्जुन, सायली, अश्विन, अस्मिता असं म्हणून तो जोरजोरात आवाज देत असतो. सर्वजण अतिशय घाबरलेले पळतच रविराजकडे येतात. आणि काय झालं? रविराज एवढा का आवाज देत आहे? असं असं रविराजला म्हणतो. रविराज सर्वांना म्हणतो, हे तुम्ही मला म्हणत आहेत का? त्या घाणेरड्या मुलीला तुम्ही आत्तापर्यंत घरामध्ये कसं काय ठेवले? तिला आत्ताची आता बाहेर काढा. प्रताप, कल्पना रविराजला शांत करतात. हो, शांत हो, आम्हाला माहीत आहे सर्व. तर इकडे स्टोअरूममध्ये थांबून सर्व काही तन्वी ऐकत असते. तन्वी विचार करते, ह्याला पण आत्ताच रपकायचे होते का? आगीमध्ये तेल ओतण्यासाठी हा एक अजून आला. मला परत एकदा त्याच्यासमोर हात जोडावे लागतील आणि माफी मागावी लागेल. परत एकदा नाटक करावे लागेल. रविराज आरडाओरड करत असतो. तेवढ्यात तिथे प्रिया रविराजचे पाय पकडण्यासाठी येते आणि आल्या क्षणी ती रविराजचे पाय पकडते. प्रिया रविराजला म्हणते, बाबा मला माफ करा, माझ्याकडनं खरंच चुकी झाली आहे. तर रविराज प्रियाला म्हणतो, मी तुझा बाबा नाही, चालती हो माझ्यासमोरून. मला तुझे तोंड पण पाहण्याची इच्छा नाही, चालती हो म्हटलं ना. प्रिया रविराजला म्हणते, मला माहीत आहे माझ्याकडनं चूक झाली आहे, पण जी चूक मी केली आहे त्याची मी आधीच माफी मागितलेली आहे. पण हे अर्जुन, सायली मुद्दाम मला त्या आदिराजच्या जाळ्यामध्ये यांनी अडकवलं, हे मी सिद्ध करेल. तर रविराज प्रियाला म्हणतो, तू पूर्ण आजीला काढा पाजलास, तू अस्मिता, कल्पनाला ढकललेस, हे सर्व खोटं आहे का? तर नाटकी प्रिया, हो हे सर्व खोटं आहे असं म्हणत असते. खोटं बोल पण रेटून बोल, असा हा तिचा प्लॅन चालू असतो. तिला पाहून रविराजची खूप भयानक चिडचिड होत असते. रविराज तिला म्हणतो, मला तुझी तोंड पाहण्याची पण इच्छा नाहीये. तो निघून जात असतो. तर प्रताप, कल्पना रविराजला थांबवतात. बऱ्याच दिवसानंतर तू घरी आलेला आहेस, आम्ही सुद्धा या मुलीसोबत नातं तोडलं आहे. तू हिच्यासाठी नको, आमच्यासाठी थांब ना. आपल्या दोघांचं तर आधीपासूनच नातं आहे ना. तर अश्विन, सर्वजण, सायली सर्वजण रविराजला थांबण्यासाठी आग्रह करतात. तर रविराज ठीक आहे थांबतो, पण या मुलीचं तोंड सुद्धा मला पाहायची इच्छा नाही असं म्हणून तो गेस्टरूममध्ये निघून जातो. तर परत एकदा प्रियाचा हा प्लॅन रविराजला जाळ्यामध्ये अडकवण्याचा फेल झालेला असतो. असं सिरियलचे सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.